हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 दिल्ली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उखमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझा युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. आजच्या या लेक्चर मध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे समोरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे हे लेक्चर सोडून आणखीन 2 लेक्चर बनतील, त्याच्यानंतर बंद म्हणजे खतम होऊन जातील आपले. तर त्याच्यानंतर कुठला चॅप्टर घ्यायचा आहे ते तुम्ही सांगा. मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे, त्या व्हिडिओवरती जे कमेंट येतील, जे जास्त अमाऊंट मध्ये असतील त्यात तो आपण चॅप्टर घेऊ. ठीक आहे, चला. वर्ड्स विच मोटिवेट यू मध्ये काय आहे की प्रत्येक दिवशी थोडं पुढे चला, कारण थांबलेली माणसं यशाला गाठत नाही. थांबून काही मजा नाही. आपल्याला जर समजा समोर जायचं असेल तर थोडं थोडं करता करता आपण समोर जाऊ शकतो. एक साथ आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकत नाही. ते म्हणतात ना की बुवा एक खट्ट्या धावलं की धाप लागते, तर तशी धंदे आपण करू नये. आपण आपला जो कन्सेप्ट आहे याच्यावरतीच आहे, या कोटवरतीच आपला कन्सेप्ट आहे की बुवा थोडं 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 करायचं म्हणजे व्यवस्थित आपलं होऊन जाते. चला पुढे बघू आपण क्वेश्चन आहे. पहिल्या नंबरचा क्वेश्चन 7 करोड साठी तुमच्या स्क्रीनवरती काय म्हणते, द सम ऑफ द स्लोप ऑफ द लाईन्स. सम ऑफ स्लोप ऑफ लाईन, सम ऑफ स्लोप ऑफ लाईन. अबे सम आणि स्लोप, सम ऑफ स्लोप ऑफ लाईन दिसलं की तुम्हाला आठवलं पाहिजे सर सम ऑफ स्लोप काय असते, m1 प्लस m2 इक्वल्स टू -2h/v. आठवला सर हा फॉर्म्युला. प्रोडक्ट ऑफ द स्लोप तुम्हाला दिसलं की आठवला पाहिजे सर फॉर्म्युला असते m1 into m2 इज इक्वल्स टू a/b. बस या 2 गोष्टी आठवल्या पाहिजेत. देअरफॉर सम ऑफ स्लोप ऑफ लाईन सम करायचा आहे. काय करसान, कम्पेअर करसान. कम्पेअर केल्यानंतर 2h आणि b ची व्हॅल्यू करसान. सम ऑफ स्लोप आहे. देअरफॉर सर सम ऑफ स्लोपचा फॉर्म्युला m1 प्लस m2 इज इक्वल्स टू -2h/b इज इक्वल टू जसाचा तसा. -2h, 2h ची व्हॅल्यू किती आहे पहा. a झाला आपल्याकडे 3, 2h झाला -2. पहा a इज इक्वल टू 3, 2h इज इक्वल्स टू -2 आणि b इज इक्वल्स टू झाला -3 है ना. 2h हे मायनस साइन जशीची तशी, 2h ची व्हॅल्यू आहे -2 ओके, आणि b ची व्हॅल्यू आहे -3. हा निगेटिव्ह कॅन्सल, आन्सर आहे -2/3. हे झालं तुमचं आन्सर. -2/3 बी नंबरचा ऑप्शन. जास्त लोड घ्यायचा नाही. ओके चलो, कारण की आपण हे शिकवलेलं आहे. सम ऑफ स्लोप इज इक्वल टू असते -2h/b. त्यानंतर प्रोडक्ट ऑफ द स्लोप असते a/b. त्यानंतर परपेंडिक्युलर लाईनची कंडिशन काय असते की a + b = 0. त्यानंतर पॅरलल लाईनची काय असतात, 2-3 कंडिशन असतात. म्हणजे लाईन कोइन्साइड आहेत की लाईन डिस्टिंक्ट आहेत किंवा लाईनच नाही आहे, त्याच्या कंडिशन्स आपण पाहिल्यात. एकदा व्यवस्थित आपल्या याच्यावरती जाऊन करून घ्या. पहा, द सम ऑफ द स्लोप ऑफ द लाईन इज 64 नंबर. हा किती नंबर होतो, 64. अबे डबल आला. ओके सॉरी, डबल आला. 64 नंबर सेमच आहे. चला त्यानंतर काय म्हणते, द प्रोडक्ट ऑफ द स्लोप ऑफ द लाईन्स. प्रोडक्ट ऑफ द स्लोप ऑफ द लाईन, प्रोडक्ट म्हणजे काय तर m1 into m1 into m2 इज इक्वल्स टू a/b. मग काय तर कंपॅरिझन करा. a आणि b ची व्हॅल्यू काढा, बस निपटलं. a आहे आपल्याकडे 2, b आहे आपल्याकडे -4. काय झालं, b इज इक्वल टू -4 म्हणजे काय इथे 2/-4, बेदून 4, -1/2 आन्सर. -1/2 आन्सर. आन्सर नंबर डी. पहा बरं, एकदम सोपी क्वेश्चन आहे तो. काय लोड आहे, टेन्शन नाही. डोंट फिअर वेन नंदू सर इज हियर. चलो 66 नंबरचा क्वेश्चन आहे. द स्लोप ऑफ द लाईन्स. द स्लोप ऑफ द लाईन्स इज डिफर बाय वाला क्वेश्चन आला तर कसा सॉल्व्ह करायचा, एकदम सोपी क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये बी काही नाही आहे, याच्यामध्ये फक्त एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे की आपल्याकडे पहा, मी शॉर्टकट मध्ये हा फॉर्म्युला सांगितला होता. कुठला होता की मॉड ऑफ m1 प्लस m2 इज इक्वल्स टू 2√h² मायनस ab अपॉन खाली येणार b. आणि सेम कुठला फॉर्म्युला, m1 मायनस मॉड ऑफ m1 मायनस m2 इज इक्वल्स टू 2√h² मायनस ab अपॉन खाली काय येणार b. बस हे 2 फॉर्म्युला ना डिफर मध्ये युज होते. आता पाहू काय म्हणते, द स्लोप ऑफ द लाईन्स. आता याला कम्पेअर केलं, ax² प्लस 2hx² प्लस by² इज इक्वल टू 0 सोबत जर कम्पेअर केलं तर इथं पहा a ची व्हॅल्यू a इज इक्वल्स टू आला आपल्याकडे 3. त्यानंतर 2h ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे -4. ठीक आहे, 2h जसा तसा नाही, h ची व्हॅल्यू पहा h इज इक्वल्स टू किती येणार तर -2 येणार. दोन्ही 4 आणि b इज इक्वल टू किती आला आपल्याकडे 1. हे आपण कंपॅरिझन केलं. कंपॅरिझन केल्यानंतर काय म्हणते, आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये पुट करा, कारण की डिफरन्स विचारला. डिफर म्हणजे डिफरन्स विचारला. देअरफॉर इथं घेतलं आपण मॉड ऑफ m1 मायनस m2 इज इक्वल्स टू 2√h² मायनस ab अपॉन खाली राहणार फक्त b. पहिले काय होता, a प्लस b होता काय त्या ऍक्युरेट अँगल मध्ये. 2 जसा तसा h². h ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, h ची व्हॅल्यू आहे सर आपल्याकडे -2. -2 चा स्क्वेअर किती येते 4. -a मल्टिप्लाइड बाय b. a आहे 3 आणि b आहे 1. 3 1 3 अपॉन खाली काय राहणार b. b ची व्हॅल्यू किती आहे सर आपल्याकडे, तर b ची व्हॅल्यू आहे -2. ओके, नाही बी ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. सॉरी, बी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 आहे. देअरफॉर मॉड जसाचा तसा 2 4 3 गेले 1 राहिला, 1 चा स्क्वेअर रूट किती राहते 1. खालच्या 1 ची काही घेणं नाही, आन्सर किती येणार 2.
बरोबर 2 आहे का कुठेतरी पहा, सी नंबरचा ऑप्शन आन्सर आहे तुमचं 2. समजलं काय झालं? हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे काय, खूप इम्पॉर्टंट आहे हा फॉर्म्युला. बिलकुल बिलकुल लर्न करून ठेवा, त्याच्याशिवाय पर्यायच नाही तुमच्याकडे. चलो पुढे काय म्हणते, द स्लोप ऑफ द लाईन 7 मायनस एक्स स्क्वेअर ओके मायनस 36xy प्लस 4y² इक्वल टू 0. आता सिंपल आहे पहा, डिफर बाय म्हणते ना, तर सेम क्वेश्चन, दुसरं काहीच नाही. आता इथं काय करसान, हा झाला आपल्याकडे ए इज इक्वल टू 77, त्यानंतर बी इज इक्वल टू, नाही हा 2h आहे आपल्याकडे पहा, त्यानंतर हा 2h इज इक्वल टू मायनस 36 अँड बी इज इक्वल टू आपल्याकडे 4. फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, फॉर्म्युला आहे मॉड ऑफ m1 मायनस m2 इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. आता ह्या व्हॅल्यू पुट करून टाका पहा, m1 मायनस m2 स्लोप काढायचा ना आपल्याला, स्लोपचा डिफरन्स काढायचा ना पहा, द स्लोप ऑफ द लाईन्स डिफर म्हणजे डिफरन्स. ओके आता काय व्हॅल्यू पुट करा पहा, 2 जसाचा तसा h स्क्वेअर, h ची व्हॅल्यू किती आहे 36 मायनस 36 चा स्क्वेअर निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होते प्लस ab 77 मल्टिप्लाइड बाय 4 अपॉन खाली काय राहणार b ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4. इथं काही बे दुनी 4, हा जसा तसा अंडर रूट मध्ये पहा काय करसान, 36 चा स्क्वेअर करसान 324 काहीतरी असं येते, त्याच्यामधून 77 गुणिले 4 किती येते 7 28 308 308 है ना, याचा डिफरन्स घेसान. आता याचा डिफरन्स घेतल्यानंतर कशाचा तरी स्क्वेअर येते का चेक करसान, कशाचा तरी स्क्वेअर येते चेक करसान, स्क्वेअर रूट काढसान, तो तुमचा आन्सर झाला. समजलं काय करावं लागते, सेम मागच्या क्वेश्चन सारखा आहे. 36 चा स्क्वेअर करा, 36 चा स्क्वेअर केल्यानंतर 77 गुणिले 4 केला आपण ना, तर 77 गुणिले 4 चं 728 2 728 2 ओके 308 याचं कॅल्क्युलेशन येते, याचा स्क्वेअर, या दोघांचं काय करसान ऍडिशन करसान, सबस्ट्रॅक्शन नाही करता लागत कारण की मधात ऍडिशन आहे सबस्ट्रॅक्शन आहे, सॉरी मधात सबस्ट्रॅक्शन आहे, सबस्ट्रॅक्शन करसान, सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर परफेक्ट स्क्वेअर येते, काय परफेक्ट स्क्वेअर येतेच, त्याचा स्क्वेअर रूट घेसान. हे झालं तुमचं आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. करता येते, काही मोठी गोष्ट नाही, चिल्लरपणा आहे, पण तुम्ही ना काही ना काही केलं पाहिजेत ना, सगळं काय मीच करू काय, तुम्ही काही ना काही केलं पाहिजेत म्हणून सोडलं. चला पुढे. नाही तर असं म्हणसान की बाबा सरले येत नाही, बिलकुल सरले येते, पण टेन्शन घेऊ नका, आपण याच्यात बिलकुल प्रो, काही वांधा नाही. चलो काय म्हणते, द स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, ओके स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय x स्क्वेअर tan स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा मायनस 2x इंटू वाय tan थिटा प्लस y स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 0. डिफर बाय ओके ठीक आहे. आता त्या फॉर्म्युल्यामध्ये मग जर आपण टाकला कुठला वाला सर, हा मॉड ऑफ m1 मायनस m2 इज इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन खाली राहणार b, याच्यात टाकला तरी चालते, काही लोड नाहीये, पण जीव जाईल बाबू याच्यात. मग याला दुसरा एक वे आहे सॉल्व्ह करायचा, तो मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले तर कंपॅरिझन करून घ्यायचं, कशाच्या व्हॅल्यू निघतील, तर a ची व्हॅल्यू निघेल, b ची व्हॅल्यू निघेल आणि 2h ची व्हॅल्यू निघेल आणि h ची व्हॅल्यू निघेल, याच्या व्हॅल्यूज काढून घ्यायच्या. मग पुढे पाहू आपण, मग सम ऑफ स्लोप घ्यायचा, नंतर प्रोडक्ट ऑफ द स्लोप घ्यायचा, सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप. ओके ठीक आहे पहा. मग आपल्याकडे याचं जर कंपॅरिझन केलं तर ए होते आपल्याकडे पहा, ए इज इक्वल टू आपल्याकडे टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, इथे ना टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, त्यानंतर 2h होणार -2 टॅन थिटा आणि बी इज इक्वल टू काय येणार साइन स्क्वेअर थिटा. आता सगळ्यात पहिले काढून घ्या सम ऑफ स्लोप. थांबा, हे व्यवस्थित दिसते का पाहू द्या मला एकदम पूर्ण. ओके दिसते, a2hb, अरे बाप अक्षर तर जबरदस्त आहे का मला. चला एक नंबर. देअरफॉर सम ऑफ स्लोप m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h अपॉन b. ओके मायनस साइन जशीची तशी, 2h ची व्हॅल्यू किती आहे -2 टॅन थिटा अपॉन b काय आपल्याकडे साइन स्क्वेअर थिटा, काय आहे साइन स्क्वेअर थिटा. पहा हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, मग इथं राहिला 2, टॅनले काय लिहू शकतो आपण साइन थिटा अपॉन खाली काय लिहू शकतो कॉस थिटा अपॉन खाली आहे साइन स्क्वेअर थिटा. पहा हा स्क्वेअर आणि हा साइन कॅन्सल आणि हा कॉस खाली उतरील, म्हणजे याला कसं लिहिता येते 2 अपॉन साइन थिटा मल्टीप्लाइड बाय कॉस थिटा. ओके समझने वाले को इशारा कॉफी. अरे बाबा पहा वरचा साइन आणि खालचा स्क्वेअर कॅन्सल झाला आणि हा कॉस 1 अपॉन मध्ये आहे, तो खाली उतरणार, वरते 2 जसा तसा खाली साइन थिटा इंटू कॉस थिटा. हे झाले इथपर्यंत. ओके त्यानंतर पुढे पाहू आपण, सम ऑफ स्लोप काढलं, नंतर प्रोडक्ट ऑफ द स्लोप काढायचा. कारण की आपला जो ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला होता ना, आपला ॲक्यूट अँगलचा थेरम होता, जो की मी घेतला नाही आणखीन काय. ओके घेणार आहोत, टेन्शन नका घेऊ. ॲक्यूट अँगलच्या थेरम मध्ये फॉर्म्युला m1 मायनस m2 होल स्क्वेअर इक्वल्स टू m1 प्लस m2 होल स्क्वेअर मायनस 4m1 इंटू m2 असं आहे आपल्याकडे, हे त्याच्यामध्ये तो बसते. मग पहा m1 इंटू m2, पहा प्रोडक्ट ऑफ द स्लोप m1 इंटू m2 इज इक्वल्स टू काय असते a अपॉन b. आता a ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, a ची व्हॅल्यू आहे सर टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. इथं आहे टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन खाली काय तर
बी आहे आपल्याकडे साइन स्क्वेअर थिटा. ओके, चला आता या टॅनले आपण कसं इंटरप्रिट करू शकतो? टॅनले काय लिहू शकतो आपण सर? साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस हा कॉस स्क्वेअर थिटा, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 अपॉन खाली काय तर साइन स्क्वेअर थिटा. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर पहा साइन स्क्वेअर थिटा मल्टिप्लाइड बाय 1 इथे येणार साइन स्क्वेअर थिटा प्लस पहा कॉस स्क्वेअर थिटा मल्टिप्लाइड बाय कॉस स्क्वेअर थिटा, ए रेस टू द पॉवर एम मल्टिप्लाइड बाय ए रेस टू द पॉवर एन. नंदू सरने एकदम जबरदस्त शिकवल्यात, एकदम जबरदस्त. काय एक फॉर्म्युला होता की बॉ ए रेस टू द पॉवर एम मल्टिप्लाइड बाय ए रेस टू द पॉवर एन इज इक्वल्स टू ए रेस टू द पॉवर एम प्लस एन. बेस सेम आहे. ए रेस टू द पॉवर एम अपॉन ए रेस टू द पॉवर एन काय येते? ए रेस टू द पॉवर एम मायनस 1. बेस सेम आहे. ओके, मग हे जर डिवायडेशन मध्ये असेल तर काय तर सबस्ट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर ऍडिशन पॉवर मध्ये. काय लक्षात ठेवायचं? ओके, चलो देखेंगे. इथं काय येणार मग? कॉस टू द पॉवर 4 थिटा अपॉन, आता हा कॉस खाली उतरणार म्हणजे इथं काय येणार? साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. ओके, हा झाला आपल्याकडे प्रोडक्ट ऑफ द स्लोप, हा झाला आपल्याकडे सम ऑफ स्लोप. दोन गोष्टी काढल्या आपण. आता दोन्हीच्या दोन्ही गोष्टी कुठल्या फॉर्म्युल्यात यूज करसान, कुठे इंटरप्रेट करसान? थांबा यार, बस ना. हा जमला, चला दोन्ही गोष्टी दिसल्या पाहिजेत ना आपल्याला. ओके, तर आपल्याकडे ॲक्यूट अँगल मध्ये एक फॉर्म्युला होता. कुठला वाला होता सर? तर M1 तर थांबा. ओके, चला आपल्याकडे पहा, हे लक्षात ठेवायचं का हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. काय तर M1 मायनस M2 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू इथे येणार M1 प्लस M2 होल स्क्वेअर मायनस 4 M1 इंटू M2 इज इक्वल टू, आपल्याला डिफरन्सच काढायचा आहे, आपल्याला स्लोपचा डिफरन्सच काढायचा आहे, दुसरं काहीच नाही. M1 प्लस M2 होल स्क्वेअर. आता M1 प्लस M2 आपल्याकडे 2 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. 2 चा स्क्वेअर पहा, 2 चा स्क्वेअर 4 अपॉन साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. मायनस साइन जशीची तशी, इथं 4 जसा तसा, इथं M1 इंटू M2 काय आला आपल्याकडे? M1 इंटू M2 आला हा साइन स्क्वेअर थिटा. पहा इथं आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस टू द पॉवर 4 थिटा अपॉन खाली येते साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. ओके, पहा आता जरासं तुम्ही बारीक पाहिलं, पहा हा 7 नाही, हा 2 आहे. बरं, जर बारीक पाहिलं तर याच्या दोघांचे बेस सेम आहेत. जर बेस सेम असले तर आपण काय करतो? ऍडिशन असेल तर ऍडिशन करतो, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन करतो, किंवा आणि बेस एकच वेळेस लिहितो किंवा नाही. पहा ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन, बेस एकच वेळेस. म्हणजे इथं काही पहा 4 मायनस या 4 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. 4 इंटू साइन स्क्वेअर थिटा पॉझिटिव्ह निगेटिव्ह 4 इंटू कॉस टू द पॉवर 4 थिटा अपॉन खाली काय येणार? हा साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. पहा साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. आता जर आपण या दोघांमध्ये चेक केलं तर या दोघांमध्ये काय कॉमन निघते? तर सर या दोघांमध्ये हवा. ओके, तर या दोघांमध्ये 4 कॉमन निघते सर. 4 काढला बाहेर तर आतमध्ये काय राहणार? आतमध्ये राहणार 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि हा मायनस 4 कॉस टू द पॉवर 4 थिटा जसाचा तसा आपण खाली साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा जसा तसा, साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा जसाचा तसा. मग पुढे आणखीन जर आपण पाहिलं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा लिहू शकतो आपण कॉस स्क्वेअर थिटा अकॉर्डिंग टू फर्स्ट आयडेंटिटी. म्हणजे इथे येणार 4 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 4 कॉस टू द पॉवर 4 थिटा अपॉन खाली येणार साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. आणखीन जर इथं पाहिलं आपण, इथं काय होते आणखीन सर? याच्यामध्ये पहा इथं 4 आहे, इथं 4 आहे, 4 काढला कॉमन, इथं कॉस स्क्वेअर आहे, इथं कॉस टू द पॉवर 4 आहे. म्हणजे इथून कॉस स्क्वेअर पूर्ण निघेल, इथून कॉस टू द पॉवर 4 मधून कॉस टू द पॉवर 2 बाहेर निघेल. म्हणजे काय राहिलं आपल्याकडे राहिलं इथं घेतो काय पहा, इथे येणार हा 4 काढला आपण बाहेर, इथे येणार कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट, इथे येणार 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लक्षात अपॉन खाली काय तर आपल्याकडे साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा जसाचा तसा. मग आता पुढे पाहू आपण, पुढे काय होते? 1 मायनस कॉस स्क्वेअर लिहू शकतो आपण साइन स्क्वेअर, हा 4 जसा तसा वरती येणार कॉस स्क्वेअर थिटा जसा तसा, इथे येणार साइन स्क्वेअर थिटा आणि खाली आहे आपल्याकडे साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा जसा तसा. पहा कॉस स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर कॅन्सल, आन्सर आपलं 4 नंबरचा ऑप्शन आपला आन्सर आहे. पहा सिलेक्ट आणि छोटा करतो, छोटं केल्यानंतर पहा एक छोटूस आन्सर आपलं 4 दिसते. हे तर एकदम जबरदस्त, हे छोटूस आन्सर आपलं 4 दिसलं. डी नंबरचं ऑप्शन पटकन मारा. एकदम सोपी क्वेश्चन आहे, क्वेश्चन काही एवढा भारी नाही आहे. तो आपण आधी जो फॉर्म्युला यूज केला होता त्याच्यानुसार गेले तरीही आन्सर येते, काही लोड घेऊ नका. पण तसं करू नका, त्यात जीव जाईल, याच्यात जीव नाही जात. ओके, फक्त काय हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कुठला वाला? तर हा वाला एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल फक्त. पुढे if the slope of the line given by is differ by 4 then the value of k.
म्हणजे काय म्हणते आता आपल्याकडे काय काय दिलेलं क्वेश्चन मध्ये वाचा सगळ्यात पहिले तर चलो काय म्हणते की बट द स्लोप ऑफ द लाइन्स इज गिवन बाय 3x² + kxy - y² = 0 इज डिफर बाय 4 देन द व्हॅल्यू ऑफ के. डिफर म्हणजे त्याचा डिफरन्स, स्लोपचा डिफरन्स म्हणजे तुम्हाला काय दिलाय ही कंडिशन आहे. कुठली कंडिशन पहा, इज डिफर बाय 4 म्हणजे हे कंडिशन आहे की बुवा सर m1 - m2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4 आहे. ओके, त्यानंतर याचं जर कंपॅरिझन केलं तर a ची व्हॅल्यू भेटणार आपल्याकडे 3, a = 3, त्यानंतर 2h = k, त्यानंतर b येणार -1, b आला आपल्याकडे -1. ह्या एवढ्या गोष्टी आल्या. एवढ्या गोष्टी आल्यानंतर काय करावं लागते, फक्त आपल्याला समोरच्या गोष्टीच करावं लागतात ना, दुसरं काहीच नाही ना. चालू आहे पहा पुढे काय करायचं, सरळ सरळ सम ऑफ स्लोप काढा आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप काढा. ह्या दोन गोष्टी काढून घेऊ आपण. सम ऑफ स्लोप काय येणार, m1 + m2 = -2h/b -साइन जशीची तशी. 2h ची व्हॅल्यू किती आहे k म्हणजे -k/b ची व्हॅल्यू किती आहे -1, मायनस कॅन्सल, काय येणार k. सम ऑफ द स्लोप आला आपल्याकडे k आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप m1 × m2 = a/b. a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3 आणि b आहे -1, किती आला -3. किती आला आपल्याकडे -3. देअरफॉर आता एवढ्या गोष्टी आल्या, आपण काय करायचं तर आपला तोच फॉर्म्युला कुठला वाला मी सध्या सांगितला होता की बुवा m1 - m2 होल स्क्वेअर = m1 + m2 होल स्क्वेअर - 4m1 × m2. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा, कारण की m1 - m2 = 4 आपल्याला दिला आहे. ही कंडिशन आपल्याकडे दिली आहे, ही कंडिशन आपण वापरू. म्हणजे इथं घेतलं आपण m1 - m2 होल स्क्वेअर = m1 + m2 इथं होल स्क्वेअर -4m1 × m2. ओके, आता m1 - m2 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे तर 4 आहे. म्हणजे इथं काय येणार 4चा स्क्वेअर = m1 + m2, किती आला k. इथं येणार kचा स्क्वेअर -4 × -3. ओके, 4चा स्क्वेअर 16 = k² प्लस निगेटिव्ह पॉझिटिव्ह 4 × 12. हा इकडे ऍडिशनचा इकडे सबट्रॅक्शन मध्ये 16 मधून 12 गेले 4 राहिले, म्हणजे k² = 4 आणि स्क्वेअर रूट जर घेतलं तर k = +-2 तुमचा ऑप्शन. सोपी एकदम सोपी, एकदम हलवा. काय तर डी नंबरचं ऑप्शन तुमचं +- अबे डी नंबरचा नाही, एक मिनिट कुठे हा आपला आन्सर बरोबर आलं बरं भाऊ. फक्त काय ऑप्शन हे सिलेक्ट करताना चुकलं होतं, नाही तर मग लोक म्हणतात की सर 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 चुकलं आलं. ओके चलो नेक्स्ट. if the sum of the slope of the lines given by आहे आपल्याकडे x² + kxy + 3y² = 0. ओके, if the sum of the slope of the line is given by is twice of their product म्हणजे काय, तर sum of the slope of the line म्हणजे m1 + m2 = twice of product m1 × m2. sum of the हे कंडिशन आहे. if the sum of the slope of the line is given by, हे लाईन आहे, या लाईनचा सम ऑफ स्लोप इज ट्वाइस ऑफ द प्रोडक्ट ऑफ, हे ट्वाइस म्हणजे डबल ऑफ द प्रोडक्ट म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन ऑफ द स्लोप देन द व्हॅल्यू ऑफ के. आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची, काहीच नाही. याचं कंपॅरिझन केलं तर a = 1, 2h = k आणि b = 3. ह्या गोष्टी आपण काढून घेतल्या. त्यानंतर सम ऑफ स्लोप काढा. पहा m1 + m2 = -2h/b -साइन जशी तशी k/b ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 3. ओके, -k/3 आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप m1 × m2 = a/b. a ची व्हॅल्यू आपल्याकडे 1 आणि b ची व्हॅल्यू आपल्याकडे 3. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू इथं पुट करा. पहा सम ऑफ स्लोप किती आहे -k/3 = 2 × a/b किती आहे आपल्याकडे 1/3. पहा हा 3 कॅन्सल आहे, निगेटिव्ह साइन तिकडे गेली, बे k = -2 पटलो. पावर काय भारी आहे काय. -2 वाला ऑप्शन सी नंबरचं. समजलं नसेल तर थोडासा मागं घ्या व्हिडिओ आणि डबल पहा, है ना. हे काही आपण लेक्चर मध्ये 1 मिनिट थांबा काय. ओके काहीच नाही, मी लॅपटॉप चार्जिंग लावलं आणि चार्जरचं बटनच चालू नव्हतं केलं, म्हणून ते आता चालू केलं. ओके चलो नेक्स्ट काय म्हणते 71 नंबरचा क्वेश्चन. द सम ऑफ द स्लोप ऑफ द लाइन्स इज गिवन बाय इज 5 टाइम्स. अबे भाऊ देअर प्रोडक्ट मागच्या क्वेश्चन सारखाच आहे ना. तिथं काय होतं, तिथं ट्वाइस होतं, इथं 5 टाइम 5 वेळा जास्त आहे ना. मग आपले कसं आहे हे, तर m1 × m2 नाही काय बी काय थांबा 1 मिनिट. हा सम ऑफ स्लोप, सम म्हणजे m1 + m2 = 5 टाइम्स प्रोडक्ट m1 × m2. मग भाऊ आता m1 + m2 ABC च्या व्हॅल्यू a = 2, त्यानंतर 2h = k आणि b = -9. m1 + m2 सम ऑफ स्लोप इज किती -2h/b. आता -2 किती आहे, -k/-9 निगेटिव्ह कॅन्सल, काय येणार k/9.
ओके. त्यानंतर बी m1 इंटू m2 इक्वल्स टू हे येणार ए अपॉन बी. ए ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 2 आणि इथं -9. 2 अपॉन -9 विल बी -2/9. हे तिकडे पुट करा. इथे येणार k अपॉन 9 इज इक्वल्स टू 5 मल्टिप्लाइड बाय इथे -2/9 -2/9. हा 9 कॅन्सल, 5 दुनी 10, k इज इक्वल्स टू -10. पॉजिटिव मल्टीप्लाई बाय नेगेटिव विल बी नेगेटिव -10. ऑप्शन नंबर बी. ओके. चलो कोई टेन्शन नाही, कोई लोड नाही, एकदम बढ़िया. ओके. चला काय म्हणते, इफ द स्लोप ऑफ द वन लाईन इज गिवन बाय, एका लाईनचा स्लोप इज एक्सिड द स्लोप ऑफ द अदर 5. ओके. एक्सिड. आता इथून पासून थोडासा ट्विस्ट आहे ना. हा क्वेश्चन एकदम सोपी आहे यार. काय तर काहीच नाही, ते काका आले होते, ते काका तिकडून हे ठोकून राहिले ते शटर. ते इथं सगळा त्रास आहे बा, काही डोकं जाग्यावर नाही राहून राहिलं, असं राग येऊन राहिला. पण ठीक आहे, जाऊ दे, आपल्याला शिकायचं, आपण शिकू, टेन्शन घेऊ नका. आपला स्टुडिओ लवकरच सेटअप होईल अशी माझी आशा आहे. तुम्ही मदत करा फक्त, 100% करू, मग टेन्शन नाही. इफ द स्लोप ऑफ द वन ऑफ द लाईन इज गिवन बाय kx² इज एक्सिड. आता समजा हे आपल्याकडे लाईन आहे, होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इज इक्वल टू 0, एक्सिड्स द स्लोप ऑफ द अदर, एक्सिड्स. ओके है ना, हे कंडिशन आहे. म्हणजे m1 - m2 त्याचा डिफरन्स दिलाय, m1 - m2 देन अदर 5 देन द व्हॅल्यू ऑफ k. म्हणजे आपल्याकडे हे जे 5 दिलाय आहे, हे काय, हे कशाची व्हॅल्यू आहे, तर m1 - m2 इज इक्वल टू 5 दिलाय. सिंपल आहे. पहिले कंपॅरिझन करा, ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, 2h ची व्हॅल्यू काढा. त्यानंतर मग काय, तर सम ऑफ स्लोप काढा, प्रोडक्ट ऑफ द स्लोप काढा. त्यानंतर पुढे काय करसान, m1 - m2 होल स्क्वेअर इक्वल्स टू m1 + m2 होल स्क्वेअर -4 m1 इंटू m2 या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. बस नाही पटलं. त्यानंतर मग काय इथं m1 + m2. आता सगळ्यात पहिले ए ची व्हॅल्यू, ए इज इक्वल्स टू k, त्यानंतर 2h इज इक्वल्स टू 3 आणि b इज इक्वल्स टू आला -1. m1 + m2 इज इक्वल्स टू -2h अपॉन b. आता -2h म्हणजे -3/1 इज इक्वल्स टू किती आला, -3. त्यानंतर m1 + m2 m1 इंटू m2 इज इक्वल्स टू a बाय b. ए ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, k, आणि b ची व्हॅल्यू -1. k अपॉन -1 विल बी -k. त्यानंतर m1 - m2 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, तर 5 आहे सर. ओके. फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, फॉर्म्युला आहे सर m1 - m2 याचा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू m1 + m2 याचा होल स्क्वेअर -4 m1 इंटू m2. हा फॉर्म्युला आहे. मग इज इक्वल टू m1 + m2 होल स्क्वेअर. आता m1 - m2 ची व्हॅल्यू किती आहे, 5. 5 चा स्क्वेअर किती येते, 25 इज इक्वल्स टू m1 + m2 -3 चा स्क्वेअर किती येते, +9 -4 मल्टिप्लाइड बाय m1 इंटू m2 किती आहे, -k. ओके. डायरेक्ट व्हॅल्यू पुट केला, -k इज इक्वल टू 25. हा 9 इकडे कशात आहे, तर हा ऍडिशन, इकडे आल्यावर सबट्रॅक्शन. 25 मधून 9 गेले किती राहतात, तर 16 इज इक्वल्स टू नेगेटिव्ह पॉझिटिव्ह 4k. 4 × 4 = 416, k इज इक्वल्स टू 4. झालं, k इज इक्वल्स टू 4. ऑप्शन नंबर डी. हे झालं तुमचा 72 नंबरचा क्वेश्चन. चला 73 नंबरचा क्वेश्चन पाहू. इफ द स्लोप ऑफ द वन लाईन इज गिवन बाय, स्लोप ऑफ एका लाईनचा हे इक्वेशन आपल्याकडे दिलाय 73 नंबरचा. ओके. इज एक्सिड टू स्लोप ऑफ द अदर दॅन 8. इथं कंडिशन काय आहे, मगाची कंडिशन होती एक्सिड 5, इथं एक्सिड 8. म्हणजे काय, कशाची व्हॅल्यू आहे, तर m1 - m2 इज इक्वल टू 8 आहे. सेम गोष्टी, तोच फॉर्म्युला, त्याच गोष्टी. कंपॅरिझन केलं तर a इज इक्वल टू आला k, 2h ची व्हॅल्यू आली 4 आणि b इज इक्वल टू आला -1. ओके. सम ऑफ स्लोप m1 + m2 ओके. ठीक आहे. चला पहा, m1 + m2 इज इक्वल्स टू -2h अपॉन b इज इक्वल्स टू -4/-1. नेगेटिव्ह कॅन्सल, किती आला, 4. त्यानंतर m1 इंटू m2 प्रोडक्ट ऑफ द स्लोप, m1 इंटू m2 इज इक्वल्स टू a बाय b. a जसाचा तसा, a ची व्हॅल्यू k अपॉन -1 इज इक्वल्स टू किती येते, -k. ओके. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी आल्यानंतर काय, सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप घेतला आपण. आता काय घेसान, m1 - m2 याचा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू m1 + m2 होल स्क्वेअर -4 m1 इंटू m2 याच्यामध्ये याला बसवा. m1 - m2 किती आहे, 8. 8 चा स्क्वेअर 64, 64 इज इक्वल्स टू m1 + m2 याचा होल स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर किती येते, 16 -4 मल्टिप्लाइड बाय m1 इंटू m2 किती येते, -k. ओके. हा 16 इकडे ऍडिशनचा, इकडे सबस्ट्रॅक्शन मध्ये, म्हणजे किती, 64 - 16 इज इक्वल्स टू नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे इथं 4k
64 मधून 16 काढा, हा 4 इकडे मल्टिप्लिकेशनचा इकडे डिवायडेशन मध्ये येईल, आन्सर तुमचं 13 येईल. आन्सर काढा, कमेंट बॉक्स मध्ये सांगा किंवा तुम्ही स्वतःहून टिक करा, बस निपटलं. कॅल्क्युलेशनच आहे, काहीच नाही. हा 64 मधून 16 मायनस करा, काहीतरी येणार, मग नंतर 4 इकडे मल्टिप्लिकेशनचा इकडे कशात जाईल, डिवायडेशन मध्ये जाईल, आटोपलं. बस चलो नेक्स्ट 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 नेक्स्ट. 40 ए नंबरचा ऑप्शन होतं काय. चला 74. इफ ए इज द सम, ए इज इफ द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द स्लोप, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द स्लोप, सम म्हणजे ऍडिशन. इफ द सम ऑफ स्क्वेअर, सम म्हणजे ऍडिशन आणि त्याचा स्क्वेअर्स, ओके, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द स्लोप ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय kx स्क्वेअर मायनस 3xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज 5, देन द व्हॅल्यू ऑफ k. ओके, काही सिंपल आहे पहा. इथे थोडासा काय होते तर फॉर्म्युला चेंज होऊन जाणार. काय म्हणते, सम ऑफ स्क्वेअर इथे येणार पहा, m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर इज इक्वल टू, हा फॉर्म्युला म्हणते पहा, m1 प्लस m2 होल स्क्वेअर मायनस 2m1 इंटू m2, 2m1 इंटू m2. आता हा किती आहे तर हा 5 टाइम्स आहे, म्हणजे हा 5 इज इक्वल टू m1 प्लस m2. पहा कंपॅरिझन करा. हा 1 मिनिट, काय धंदे आहेत बेचे. पहा m1 प्लस m2, आता m1 ची व्हॅल्यू, m1 इज इक्वल टू आपल्याकडे, हट यार m1 काय असं डोकं खराब झालं की. पहा सरळ सरळ ABC, A 2h आणि B सोबत कम्पेअर करा. A इज इक्वल टू k, A इज इक्वल टू k, त्यानंतर 2h इज इक्वल टू -3 आणि B इज इक्वल टू किती आहे 1 आपल्याकडे. त्यानंतर m1 प्लस m2, m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h अपॉन B इज इक्वल टू साइन जशीची तशी, मायनस साइन जशी जशी 2h ची व्हॅल्यू आहे -3 अपॉन B1, इथे येणार 3, इथं काय ना 3. त्यानंतर प्रोडक्ट ऑफ द स्लोप m1 इंटू m2 इज इक्वल टू a बाय b इज इक्वल टू साइन जशीची तशी a बाय b. a ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, k आहे, आणि b ची व्हॅल्यू 1, म्हणजे इथं आला फक्त k. सगळ्या व्हॅल्यू इथं पुट करा. हा 5 जसा तसा m1 प्लस m2 होल स्क्वेअर, 3चा स्क्वेअर किती येते तर 9, 3चा स्क्वेअर 9. ओके ठीक आहे, m1 प्लस m2 याचा होल स्क्वेअर. इफ द सम ऑफ द स्लोप ऑफ द स्क्वेअर ऑफ द लाइन्स इज रिप्रेझेंटेड बाय द kx स्क्वेअर मायनस 3xy प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0 इज 5, देन द व्हॅल्यू ऑफ k. ओके ठीक आहे, पाहू काय आहे तिथं. त्यानंतर पहा इथे m1 प्लस m2 होल स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर किती आला 9, -2 मल्टिप्लाइड बाय m1 इंटू m2, m1 इंटू m2 किती आला आपल्याकडे k आला. सरळ सरळ हा 9 इकडे ऍडिशनचा सबट्रॅक्शन मध्ये जाणार, म्हणजे 5 मायनस 9 इज इक्वल टू -2k, हा आला -4 इज इक्वल टू -2k, हे निगेटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल, 2 2 4, k इज इक्वल टू किती आला आपल्याकडे 2 आला. बरोबर, 2 ऑप्शन नंबर सी. चलो नेक्स्ट. 74 झाला, 75 आणि 76 आणि 77 आणि 78. द व्हॅल्यू ऑफ द वन ऑफ द लाईन इज गिवन बाय, द स्लोप ऑफ द वन ऑफ द लाईन इज गिवन बाय 4x स्क्वेअर प्लस kxy प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0 इज 4 टाइम्स, देन द व्हॅल्यू ऑफ द k. पहा कंडिशन इम्पॉर्टंट आहे. कंडिशन समजली, गोष्टी आल्या, कंडिशन समजली नाही, गोष्टी आल्या नाहीत, काम बोंबललं. काय म्हणते, दी स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन, एका लाईनचा स्लोप इज गिवन बाय, काय आहे, समजा हे लाईन आहे, या लाईनचा स्लोप इज 4 टाइम्स. किती टाइम आहे तर 4 टाइम. म्हणजे आपण जर याची कंडिशन पकडली तर काय ते m1 इज इक्वल टू 4 टाइम m2 घ्या, किंवा m2 इज इक्वल टू 4 टाइम m1 घ्या. ओके, आता याचं कंपॅरिझन करा. देअरफॉर इथं घ्या a इज इक्वल टू 4, त्यानंतर b इज इक्वल टू 1 आणि 2h इज इक्वल टू k. इथपर्यंत आपण घेतलं. आता सम ऑफ स्लोप काढू आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप काढू आणि मग पाहू काय होते. तर देन आपल्याला काय काढायचं आहे, स्लोप्स काढायचे. ओके ठीक आहे, चालते. पहा सम ऑफ स्लोप m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h अपॉन b. ओके, मायनस साइन जशीची तशी 2h ची व्हॅल्यू किती k, म्हणजे -k अपॉन b ची व्हॅल्यू आहे 1. बट काय म्हणते की m1 इज इक्वल टू 4m2. पहा इथे या m1 ला रिप्लेस करू शकतो आपण 4m2 न, म्हणजे इथं काय येणार सरळ सरळ 4m2 प्लस m2 इज इक्वल टू, हे जसं तसं 4m2 प्लस m2 5m2, इथे येणार 5m2 इज इक्वल टू -k, 5m2 इज इक्वल टू -k. त्यानंतर ओके ठीक आहे, 5m2 इज इक्वल टू -k. त्यानंतर हा 5m2 मल्टिप्लाइड. आता त्यानंतर पुढे पाहू आपण, सम ऑफ स्लोप झाला, प्रोडक्ट ऑफ द स्लोप. त्यानंतर m1 इंटू m2 इज इक्वल टू काय असते a बाय b. आता m1 ची व्हॅल्यू काय आहे तर 4m2. आता 4 मल्टिप्लाइड बाय m2 मल्टिप्लाइड बाय m2 इज इक्वल टू a किती आपल्याकडे 4 आणि b किती आपल्याकडे 1, म्हणजे हा जसा तसा हा 4 कॅन्सल, m2 मल्टिप्लाइड बाय m2 चा स्क्वेअर, m2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1 आणि त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर m2 इज इक्वल टू प्लस -1, म्हणजे m2 ची व्हॅल्यू एक वेळेस प्लस आहे, m2 इज इक्वल टू एक वेळेस 1 आणि m2 इज इक्वल टू एक वेळेस -1. या दोन्ही व्हॅल्यू काय करा, इकडे घ्या, याच्यात पुट करून पहा. मग सरळ सरळ पहा,
हे पहा, हे इक्वेशन पुन्हा उचललं मी. इथं काय आहे आपल्याकडे 5m2 इज इक्वल टू मायनस के इज इक्वल टू के ची व्हॅल्यू, आपल्याला के ची व्हॅल्यूज काढ लागते. मग के इज इक्वल टू हे मायनस एन इकडे गेली 5 मल्टिप्लाइड बाय m2. आता m2 ची व्हॅल्यू एक वेळेस 1 आहे म्हणजे काय इथं -5 आणि के इज इक्वल टू m2 ची व्हॅल्यू एक वेळेस -1 आहे म्हणजे -5 मल्टिप्लाइड बाय -1 विल बी 5. म्हणजे एक वेळेस पॉझिटिव्ह 5 आली, एक वेळेस निगेटिव्ह 5 आली, म्हणजे दोन व्हॅल्यू असतील +5 -5. ओके, डी नंबरचा ऑप्शन सिंपल आहे. पहा केलं काय आपण ना, सिक्वेन्स थोडासा माझा हुकला. सिक्वेन्स काय, सगळ्यात पहिले प्रोडक्ट ऑफ द स्लोप काढा. प्रोडक्ट ऑफ द स्लोप काढल्यानंतर आपल्याला त्यातल्या एका स्लोपची व्हॅल्यू भेटते. नंतर सम ऑफ स्लोप काढा. सम ऑफ स्लोप मध्ये आपण प्रोडक्ट ऑफ स्लोपच्या आलेल्या व्हॅल्यू इंटरप्रिट करा, आन्सर येऊन जाते. सिंपल आहे. पुढचा क्वेश्चन असाच आहे. पहा काय म्हणते, इफ द स्लोप ऑफ द वन ऑफ द लाईन इज गिवन बाय, एका लाईनचा स्लोप, ही आपल्याकडे लाईन आहे, इज 3 टाइम्स. किती टाइम आहे? 3 टाइम. मगा किती होतं? 4 टाइम होतं. 3 टाइम म्हणजे काय, तर आपण घेऊ शकतो m1 इज इक्वल टू 4 m 3 टाइम आहे ना, 3 वेळेसच घेऊ ना मग आपण. पहा देअरफॉर m1 इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ m2. m1 इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ m2 आपण घेऊ शकतो. मग आता आपल्याकडे m1 ची व्हॅल्यू आहे, मग सम याचं कंपॅरिझन करा. a इज इक्वल टू k, त्यानंतर 2h इज इक्वल टू 4 फक्त, त्यानंतर b इज इक्वल टू -1. किती आपल्याकडे? -1. आता सगळ्यात पहिले प्रोडक्ट ऑफ द स्लोप म्हणजे m1 इंटू m2 इज इक्वल टू a बाय b इज इक्वल टू m1 ची व्हॅल्यू किती आहे? 3m2. 3m2 इंटू m2 इक्वल टू a बाय b. a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? k, आणि b ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? -1. 3 मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये म्हणजे m1 m2 इंटू m2 चा स्क्वेअर. इथं काय होणार? m2 चा स्क्वेअर. देअरफॉर m2 चा स्क्वेअर इज इक्वल टू इथे -k, हा 3 मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये, आणि आता याचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर हे अंडर रूट मध्ये येणार. मग m2 इज इक्वल टू मायनस साईन जशी तशी अंडर रूट ऑफ k अपॉन 3. ओके, ही आली m2 ची व्हॅल्यू. आता m2 ची व्हॅल्यू आल्यानंतर स्क्वेअर रूट प्लस मायनस दोन वेळेस येते का काय मालूम पाहू. त्यानंतर स्लोप, सम ऑफ स्लोप काय असते? m1 प्लस m2 इज इक्वल टू a आणि b. हे आहे आपल्याकडे k बाय b बरोबर आहे. ओके ठीक आहे. -2h अपॉन b, -2h अपॉन b जसाचा तसा, मायनस साईन जशी तशी. 2h ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 4, आणि b ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? -1. निगेटिव्ह कॅन्सर काय आला आपल्याकडे? 4. m1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 3m2, म्हणजे 3m2 प्लस m2 किती येणार? 4m2. हा 4 कॅन्सल. m2 इज इक्वल टू 1 आहे का बुवा? m2 इज इक्वल टू 1 आहे ना? m2 इज इक्वल टू 1 a. ओके, टेन्शनचं काम नाही. 2 व्हॅल्यू आल्या ना? नाही, 2 व्हॅल्यू आल्या काय? नाही आल्या, कारण की हे इथं, अरे बाबा, हा बरोबर आहे, नाही आल्या. थांबा 2 मिनिटं, कुठेतरी पंगा झाला. काय तर m2 ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 1. मग प्रोडक्ट मध्ये आली याच्यात 2 कंडिशन आहेत. मग सम ऑफ याच्या प्रोडक्ट ऑफ द स्लोप मध्ये आपण ऍडजस्ट केलं होतं याच्यात सम ऑफ द स्लोप मध्ये करावं लागते. मग पाहू, m2 ची व्हॅल्यू 1 आली. इथं 1 जर पुट केली आपण ना, पहा m स्क्वेअर. ठीक आहे, हे घेऊ नका, हे कंडिशन, हे जे आहे ना खालचे स्टेप घेऊ नका. इथं काय आपल्याकडे m2 स्क्वेअर. पहा हे जे व्हॅल्यू आहे m1 ची, इथं पुट करतो. m2 स्क्वेअर इज इक्वल टू m2 स्क्वेअर इज इक्वल टू -k अपॉन 3. ओके, आता m2 ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. m2 ची व्हॅल्यू 3 आहे. सॉरी, m2 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? तर 3 आहे. m2 ची व्हॅल्यू 3 आहे. m2 ची व्हॅल्यू 1 आहे ना बाय. 1 चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू, पहा m2 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? 1. 1 चा स्क्वेअर किती येते? 1. -k अपॉन 3 जसा तसा. 3 डिवायडेशनच्या इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये 3 1 3 इज इक्वल टू किती आला? -k. निगेटिव्ह साईन इकडे चालली गेली, काय k इज इक्वल टू -3 तुमचा ऑप्शन आहे. ओके, समजलं काय झालं तर? पहा डबल सांगतो काय केलं आपण. थोडंसं काहीच नाही. पहा सिंपल आहे. आपल्याकडे कंडिशन होती एक स्लोप 3 टाइम्स आहे, ही कंडिशन घेतली. सम ऑफ स्लोप घेतला, प्रोडक्ट ऑफ द स्लोप घेतला. आता इथं काय होतं? सम ऑफ स्लोप मध्ये आपल्याला m2 ची व्हॅल्यू भेटली. मागच्या क्वेश्चन मध्ये प्रोडक्ट ऑफ द स्लोप मध्ये आपल्याला m2 ची व्हॅल्यू भेटली होती. पहा प्रोडक्ट ऑफ द स्लोप मध्ये भेटली होती. मग काय, प्रोडक्ट ऑफ स्लोप मध्ये भेटो की सम ऑफ स्लोप मध्ये भेटो, पटकन उचलून टाकून द्यायची, टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके चलो, त्यानंतर मग आपण ऍडजस्टमेंट केली. बाकी काहीच नाही. किती क्वेश्चन झाले आपले झाले 76 क्वेश्चन. 77 78. ठीक आहे, आपले किती 22 क्वेश्चन 24 क्वेश्चन झाले. 12 आपण 2 लेक्चरमध्ये खतम करून टाकू, टेन्शन घ्यायचं काम नाही. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जर काही अडचण असेल तर आपला येणाऱ्या संडेला वीकली चर्चा आहेच, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं काही हे असेल, प्रश्न असेल तर टाकू शकता, आपण त्याच्यावरती चर्चा करू. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.